विद्यार्थी मित्रो, मराठी भाषेसह अन्य भाषांमध्ये विस्तृत अशा प्रकारचं लेखन अनेकांनी केलेलं आपण पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे। तेव्हा मानवी जीवन व्यवहार विषयक जे चित्रण आहे, विवरण आहे किंवा एखादं भाष्य आहे, ते भाष्य केलेलं आपल्याला दिसून येत असतं। अशा स्वरूपामध्ये हे जे भाष्य असतं ते मग भाषिक अभिव्यक्तीला अनुसरून या ठिकाणी लेखकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि हे जे भाषिक जे काही विवरण असेल स्थूल मानाने त्याला आपण साहित्य असं म्हणत असतो। जे भाषिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अनुसरून या लेखकांनी अनेक प्रकारचं साहित्य हे लिहिलेलं आहे। मग त्यामध्ये भावनिक, आध्यात्मिक, बौद्धिक अशा विविध अंगांनी त्याचं चित्रण त्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते। आणि हे जे साहित्य असतं हे साहित्य लिखाण करत असताना कल्पनाशक्तीला, सृजनशीलतेला खूप मोठी संधी असते। आणि त्यामुळं हे जे काही लेखक असतील, साहित्यिक असतात, कवी असतात, की त्या ठिकाणी आपले विचार मांडत असतात। असं खूप काही साहित्य हे लिहून ठेवलेलं आपल्याला दिसून येत असतं। इंग्रजी त्याला लिटरेचर असं आपण म्हणत असतो। तर आपल्या मराठी भाषेमधले जे साहित्यिक आहेत, कवी आहेत, यांचीही ओळख तुम्हाला या निमित्तानं होणं अपेक्षित आहे। आपल्या मराठी भाषेमध्ये पु ल देशपांडे आहेत, प्र के अत्रे आहेत, वि वा शिरवाडकर आहेत, ना सी फडके आहेत, त्याचबरोबर रणजित देसाई आहेत, साने गुरुजी आहेत, व पु काळे आहेत, दुर्गा भागवत आहेत, इंदिरा संत आहेत। खूप काही साहित्यिकांची आपल्याला यादी ही सांगता येऊ शकते। अशा सर्वांनीच खूप सुंदर अशा प्रकारचं विपुल प्रमाणामध्ये साहित्याची निर्मिती केलेली आहे। आणि म्हणून आपल्याला वाचनाची सुद्धा सवय लागावी हेही या निमित्तानं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं। आज आपल्याला या साहित्यिकाच्या संदर्भामध्येच अभ्यास करावयाचा आहे। इयत्ता 10वी मधील जे स्थूल वाचन आहे, बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या संदर्भाचा पाठ किंवा हे स्थूल वाचन आज आपण अभ्यासणार आहोत। आता हे स्थूल वाचन जे आहे ते प्रत्यक्षात तुम्ही स्वतः मनापासून वाचणार आहात। आपण या पाठाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत, पण प्रत्यक्षात आपण या पाठामध्ये जे काही आहे त्याचं वाचन मात्र तुम्ही करणार आहात। आता हे जे स्थूल वाचन आहे बालसाहित्यिका गिरिजा कीर याचं लेखन डॉक्टर विजया वाड यांनी केलेलं आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं साहित्याची चिकित्सा केलेली आहे, जी समीक्षा केलेली आहे, याची माहिती आपण घेणार आहोत। म्हणजे एखादं पुस्तक वाचल्यानंतर, एखादी कविता वाचल्यानंतर, एखादं नाटक वाचल्यानंतर किंवा एखादी बालकादंबरी वाचल्यानंतर त्याची चिकित्सा कोणत्या पद्धतीने करायची, ती नेमकी चिकित्सा म्हणजे काय आहे, समीक्षा म्हणजे काय आहे, याची माहिती तुम्हाला होणं खूप महत्त्वाचं आहे। आता या अंगाने तुम्ही विचार करणार आहात की एखादं साहित्य वाचल्यानंतर तुम्ही त्याच्या विविध अंगाने परीक्षण कसं करू शकता, समीक्षण कसं करू शकता, त्याचा रसास्वाद कसा घ्यायचा असतो, हे आपल्याला या पाठाच्या निमित्तानं समजणार आहे। तेव्हा सर्वप्रथम आपण डॉक्टर विजया वाड यांची माहिती घेऊया। त्यांचं लेखन काय काय आहे या संदर्भात सर्वप्रथम आपण अभ्यास करणार आहोत। डॉक्टर विजया वाड यांचा जन्म 1945 साली झालेला आहे आणि त्या एक प्रसिद्ध लेखिका आणि बालसाहित्यिका म्हणून मराठी रसिक जनांना परिचित आहेत। मराठी विश्वकोश मंडळ जे आहे त्याचे 9 वर्षे त्या अध्यक्षा होत्या। विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धामधील कामगिरीसाठी त्यांना कोलंबो सारख्या नामांकित विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी प्राप्त झालेली आहे। त्यांनी विपुल अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे। मग त्यांच्यामध्ये कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत, मुलांसाठीच्या काही कथा आहेत। अशा प्रकारे एकूण 117 पुस्तकं ही त्यांनी लिहिलेली आहेत। 2007 साली सांगली या ठिकाणी जे मराठी बालकुमार साहित्य संमेलन झालेलं होतं त्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली होती। आणि साहित्य क्षेत्रामधलं त्यांचं जे लेखन असेल त्या लेखनाबद्दल महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि शिक्षण क्षेत्रामधला अतिशय मानाचा जिजामाता पुरस्कार अशा जवळजवळ 95 पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। अशा प्रकारच्या या डॉक्टर विजया वाड यांनी ज्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे, ज्या पद्धतीने एखाद्या साहित्याची समीक्षा करताना काय बारकावे लक्षात घ्यावेत, या संदर्भाचा हा जो पाठ आहे तो आपल्याला अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। डॉक्टर विजया वाड यांची जे लेखन आहे त्यांच्या संदर्भात थोडी आपण माहिती घेऊया। त्यांनी ज्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्या कादंबऱ्यामध्ये अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश आणि रेखांश या कादंबऱ्यांचा समावेश होतो। जे कथासंग्रह लिहिलेले आहेत त्या कथासंग्रहामध्ये आपली माणसं,
ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी अशा प्रकारे त्यांनी कथासंग्रह लिहिलेले आहेत. एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी अशा प्रकारची नाटकंही त्यांनी लिहिलेली आहेत. उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा ज्या लहान मुलांच्यासाठी लिहिल्या जातात त्या बालकथा सुद्धा प्रकाशित केलेल्या आहेत. झिपरी आणि बिट्टीच्या 12 बाता अशा बाल कादंबऱ्या सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर इत्यादी बाल नाटकं ही त्यांनी लिहिलेली आहेत. असं खूप काही विपुल साहित्य हे त्यांनी आपल्या मराठी साहित्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. निश्चित यामधली काही पुस्तकं आपल्या ग्रंथालयामध्ये पण आहेत, तीही तुम्ही जरूर वाचण्याचा प्रयत्न करा. किंवा आपल्याजवळ सुद्धा काही पुस्तकं असू शकतात, त्याही आपण या निमित्तानं वाचणार आहात. आता या पाठामध्ये, या स्थूल वाचनामध्ये नेमकं आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहूया. या पाठामध्ये डॉक्टर विजय वाड यांनी गिरिजा कीर यांची जी बालसाहित्य आहे त्या बालसाहित्याचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रो, काही नावं ही वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही ते हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिकं असतील, मासिकं असतील, नियतकालिका असतील, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या आणि उत्तम कथाकथनांचे मन जिंकणाऱ्या या लेखिका आहेत. आता प्रस्तुत पाठातून आपल्याला गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह किंवा बालसाहित्य यांची डॉक्टर विजय वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ हा आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. आता विद्यार्थी मित्र, आपल्याला इथं एक शब्द आलेला आहे रसास्वाद. आता या रसास्वादाच्या अंगाने ओळख करून घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं, रसास्वाद म्हणजे काय आहे याची माहिती आपल्याला यानंतरच्या परिच्छेदामध्ये पाहायला मिळते. किंवा एखादं पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला त्याची समीक्षा कशी करायची, त्याचा अभ्यास कसा करायचा हे आपल्याला या निमित्तानं समजणार आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवं. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातल्या दोषांचे विवेचन करता यायला हवं. एखादे पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे रसास्वाद. जेव्हा एखादं पुस्तक आपण वाचण्यासाठी घेत असतो तेव्हा ते पुस्तक तुम्हाला एकतर आवडत असतं किंवा आवडत नसतं. म्हणजे एखादं पुस्तक वाचायला घेतल्यानंतर ते वाचतच जावं, ते पुस्तक खाली ठेवू नये अशी आपली जेव्हा भावना होत असते तेव्हा ते पुस्तक तुम्हाला आवडत असतं. तर त्याची काही वेगवेगळी अंग असू शकतात. तुम्हाला ते पुस्तक का आवडलेलं आहे, त्यातले नेमके काय तुम्हाला चांगल्या बाबी जाणवल्या याची माहिती तुम्हाला ही निश्चित होत असते. आणि मग अशा अंगानं एखादं पुस्तक का आवडलं तर त्यात कोणत्या चांगल्या बाबी आहेत, कोणते वाईट गुण तुम्हाला दिसून आले, या सगळ्या बाजूने जेव्हा चिकित्सक पद्धतीने आपण विचार करत असतो त्यालाच आपण थोडक्यात रसास्वाद असं म्हणणार आहोत. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा. तुमच्या लक्षात आलं असेल की समीक्षा नेमकं काय, किंवा समीक्षक जो असतो ते अशा पद्धतीनं विविध अंगानं एखाद्या पुस्तकाचं, एखाद्या नाटकाचं, एखाद्या चित्रपटाचं ही समीक्षा करत असतो. म्हणजे ती समीक्षा करणं म्हणजे काय आहे हे तुम्हाला या निमित्तानं लक्षात येणार आहे. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. आता कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा रसास्वाद घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं असतं, समीक्षा करायची असते म्हणजे नेमकं काय करायचं असतं हे आपल्याला या निमित्तानं समजणार आहे. जे काही मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे आपण इथून पुढे कायमस्वरूपी लक्षात ठेवणार आहात. कारण एखाद्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हालाही समीक्षा करता आली पाहिजे, तुम्हालाही रसास्वाद घेता आला पाहिजे, तुम्हालाही त्या पुस्तकाची चिकित्सा करता आली पाहिजे, किंबहुना अन्य कोणत्याही प्रकारच्या साहित्याची तुम्हाला चिकित्साही करता आली पाहिजे. एखादा ललित वाङ्मय असेल, एखादी बालकथा असेल, एखादं नाटक लिहिलेलं असेल किंवा एखादी बालकादंबरी असेल, लघुकथा असेल, यांची तुम्हाला समीक्षा करता आली पाहिजे, रसास्वाद तुम्हाला घेता आला पाहिजे. आणि ते घेत असताना कोणते मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहेत ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. पाहूया आपण. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे, म्हणजे कोणत्या वाङ्मय प्रकारामध्ये ते पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकातील व्यक्तिरेखा
आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष काय आहे. एखादं पुस्तक जेव्हा आपण वाचत असतो, साने गुरुजींचं पुस्तक जेव्हा आपण वाचत असतो, तर त्यातून तुम्हाला खूप काही समजून येण्यासाठी त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहे, म्हणजे श्यामची आई असेल किंवा श्याम असेल, तर त्यामधील ते स्वभाव जे आहे ते स्वभाव तुम्हाला कोणत्या पद्धतीनं भारावून टाकले असे काही मुद्दे तुम्हाला त्यातून शोधता आले पाहिजेत. व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिम टिपणे टिपले आहेत हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. तुम्हाला ती कथा जी वाचतोय आपण किंवा जे पुस्तक वाचतोय किंवा कथा वाचत असताना तुम्हाला ते छान वाटतं, आकर्षक वाटतं आहे, उत्सुकता तुमची त्या ठिकाणी जागृत होते, अशा अंगानं तुम्हाला ती माहिती सांगता आली पाहिजे. काव्यसंग्रह असल्यास कविताचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य, अर्थसौंदर्य कशातून जाणवतं. समजा आपण एखादी कथा वाचली तर ते कथानकावरून तुम्हाला काय गोष्टी जाणवल्या, त्यातली काही स्वभाव वैशिष्ट्ये जाणवली का, व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये ज्या आहेत त्यांची तुम्हाला कोणत्या अंगाने माहिती झाली हे पाहतो. पण एखादं काव्य जेव्हा आपण वाचत असतो, त्या काव्याचं जेव्हा आपण रसग्रहण करत असतो, हे आपल्याला कवितांचा रसग्रहण यामध्ये आपण अभ्यासलेला आहे. विचार सौंदर्य काय असतं, भावसौंदर्य काय असतं, त्यातलं अर्थसौंदर्य काय असतं, त्यातली भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत, याची चिकित्सा तुम्हाला करता आली. म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला रसग्रहण करणं हे आपण शिकलेलो आहोत. तर त्या अंगानं तुम्हाला काय जाणवलं का हे पाहणं अपेक्षित आहे. लेखकाची भाषाशैली कशी आहे, ते वाचत असताना तुम्हाला कशी वाटली ती भाषा, तर त्या भाषेसंदर्भात तुम्हाला माहिती लिहावयाची आहे. पुस्तकाची सुरुवात आणि शेवट आकर्षक आहे का. एखादं पुस्तक वाचत असताना त्यांनी लेखकाने कशी सुरुवात केलेली आहे, त्याची उत्सुकता तुम्हाला पुढं जाणवत आहे का, किंवा त्याचा शेवट करताना कोणती भाषा वापरली, किंवा त्याचं शेवट करत असताना कथानक कोणत्या पद्धतीनं त्यामध्ये समाविष्ट झालेला आहे, किंवा वातावरण निर्मिती काय केलेली आहे, या सगळ्या अंगानं तुम्हाला माहिती देता आली पाहिजे. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश, तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा एकत्रित परिणाम होतो का, अशी सर्व अंगानं प्रश्न आपण विचारायची पुस्तक वाचल्यानंतर. आणि मग तुम्हाला त्याची उत्तरं शोधता आली पाहिजेत. आणि तुम्हाला ती उत्तरं लिहिता येणं म्हणजे थोडक्यात समीक्षा करता येणं. म्हणजे तुम्हाला एखाद्या पुस्तकाचं, एखाद्या काव्याचं, एखाद्या नाटकाचं, एखाद्या चित्रपटाची सुद्धा समीक्षा करता आली पाहिजे. म्हणजे एखादा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही सहजपणे व्यक्त होता, चांगला चित्रपट होता, खूपच खराब चित्रपट होता, किंवा यातले हे कथानक असं वागायला नको होतं, असं जेव्हा तुम्ही परस्पर चिंतन करत असता, बोलत असता, एकमेकांशी संवाद साधत असता, एक प्रकारे तुमची ती काय असते, समीक्षाच असते. पण ती समीक्षा करत असताना इथं जे काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या अंगानं तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर जर शोधला तर तुम्ही सुद्धा त्या साहित्याची समीक्षा उत्तमपणे केला आहात असं म्हणू शकतो. आता या ठिकाणी बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचे जे साहित्य आहे त्या साहित्यांचं इथं डॉक्टर विजया वाड यांनी ज्या पद्धतीनं समीक्षा केलेली आहे त्याची माहिती घ्या. म्हणजे एखाद्या साहित्याची समीक्षा करताना आपण कशा पद्धतीनं करू शकतो हे तुम्हाला या निमित्तानं समजणार आहे. आता आपण प्रत्यक्षात पाठ वाचणार नाही, तुम्ही प्रत्यक्षात पाठ वाचणार आहे, पण मी या ठिकाणी तुम्हाला या पाठाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या साहित्याचं विश्लेषण केलेलं आहे, त्यांची समीक्षा केलेली आहे, त्यांनी समीक्षा करताना काय काय सांगितलेलं आहे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता या पाठामध्ये गिरिजा कीर यांचे जे साहित्य आहे त्यामधलं जे पहिलं साहित्य बालनाटिका. तर बालनाटिका ज्या त्यांच्या आहेत त्यांच्या संदर्भात विजया वाड यांनी जे समीक्षा केलेली आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत. आता बालनाटिका ज्या आहेत त्या बालनाटिकामध्ये इटुकली पिटुकली यामधल्या आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले असे जे बालनाटिका आहेत 9 ते 12 या वयोगटातल्या मुलांच्यासाठी या ज्या नाटिका लिहिलेल्या आहेत. तर नीला राणीचा दरबार, मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. आता हे जे बालवर्ग आहे त्या बालवर्गाच्या बालनाटिकांचं जे विशेष असं काही महत्त्व आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी समीक्षा केलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचं जे विशेष आहे हे विशेष आपल्याला या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. तर त्या अंगाने आपण विचार करूया. तर बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठाच्या लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी कीर यांच्या साहित्याची रसास्वादाच्या अंगाने जी ओळख करून दिलेली आहे ती ओळख आपण या ठिकाणी पाहूया. गिरिजा कीर यांनी बालकांच्यासाठी नाटिका, चरित्रे, कथासंग्रह अशा विविध प्रकारामध्ये लेखन करूनही त्यांच्या लेखनामध्ये तोचपणा आढळत नाही. तुम्हाला हे वाचल्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर एक अर्ज आहे बाप्पा ही जी बालनाटिका आहे ती बालनाटिका आपण अवश्य वाचा.
त्या अंगानं या ठिकाणी ज्या काही समीक्षेच्या बाजूनं, रसास्वादाच्या बाजूनं ओळख करून दिलेली आहे, त्यामध्ये त्यांच्या लेखनामध्ये तोचपणा आढळत नाही. त्यांच्या नाटिकामध्ये त्यांनी चमत्कार, अद्भुतरम्य गोष्टीपेक्षा बालांच्या विश्वातील रोजच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बोलतं केलेलं दिसून येतं. बालवर्गांसाठी नाटिका लेखनाचा पूर्णपणे दुर्लक्षित असलेला प्रांत गिरिजा किरी यांनी साध्या सोप्या जोडाक्षरे नसलेल्या बालनाटिका लिहून उजेडात आणलेला आहे. तुम्ही हे जर नाटक वाचला तर त्यामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, ये गरज आहे बाप्पा, यामध्ये ज्या मुलांच्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत, त्याच्या तक्रारीचा जो पाडा आहे तो या ठिकाणी चक्क बाप्पांच्या पुढे ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक सामुदायिक अर्जलेखन त्यानिमित्तानं लेखिकेने या ठिकाणी एक छान तक्रारी कशा मांडाव्यात याचं अतिशय सुंदर वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. तेव्हा ते जर आपल्याला नाटक उपलब्ध झालं तर निश्चित तुम्ही वाचू शकता. आणि या ठिकाणी विजया वाळ यांनी या नाटकाच्या संदर्भामध्ये जे काही समीक्षा केली त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अतिशय जोडाक्षर नसलेल्या बालनाटिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ते वाचत असताना सुद्धा मुलांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. मुलांच्या मनामध्ये शिरून त्यांच्या विश्वाची दारे खुली करण्याचे, म्हणजे लहानांप्रमाणे मोठ्यांनाही खिळवून ठेवण्याचं कसब या लेखिकेच्या लेखणीमध्ये आहे, असं डॉक्टर विजया वाळ या ठिकाणी म्हणतायत. मोजक्या पात्रांच्या माध्यमातून जिवंत दृश्य साकार करण्याचे, बालप्रेक्षकांची मने जिंकण्याचे कौशल्य त्यांच्या नाटिकामध्ये आढळते. या सर्व वैशिष्ट्यामुळे त्यांच्या बालनाटिका या बालमनाला भावतात, हे तुम्हाला हे नाटिका वाचल्यानंतर लक्षात येणार आहे. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीनं समीक्षा केलेली आहे ती समीक्षा आपल्याला बालनाटिकेंच्या बाबतीत या सुरुवातीच्या भागामध्ये दिसून येतं. आता दुसरा भाग, ज्या पद्धतीनं डॉक्टर विजया वाळ यांनी या बालनाटिकांची समीक्षा केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी अन्य साहित्याची सुद्धा या निमित्तानं समीक्षा केलेली आहे. त्यामध्ये जे अन्य साहित्य आहे त्यामध्ये चरित्रात्मक लेखन हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक लोकांची चरित्र आपण वाचली पाहिजेत, कारण त्या चरित्रामधून खूप काही वेगळा संदेश आपल्याला मिळतो. एक आदर्श आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीनं आपल्या संपूर्ण जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा संघर्ष केला, कोणत्या पद्धतीचे यश मिळवलं, कोणत्या प्रकारचे कष्ट घेतले, यामधून सुद्धा आमच्या जीवनाला एक नवी उभारी मिळू शकते. आणि म्हणून आपण चरित्रांचं वाचन हे केलं पाहिजे. इथं त्यांनी जे चरित्र लिहिलेले आहेत त्या चरित्रांची समीक्षा करताना डॉक्टर विजया वाळ यांनी काय म्हटलेलं आहे याची आपण थोडक्यात आता माहिती घेऊया. आता आपल्याला लहान मुलांच्यावरती उत्तम अशा प्रकारचे संस्कार घडावेत म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणवृत्ती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ गेलते असं त्या ठिकाणी म्हणतात. थोरांनी केलेले कार्य पुढे नेणे हेच त्यांचं खरं स्मारक आहे. आता या ठिकाणी गिरिजा किरी यांनी जे चरित्र लेखन केलेलं आहे ते चरित्र लेखन या संदर्भामध्ये डॉक्टर विजया वाळ यांनी या बालसाहित्याची रसास्वादाच्या पद्धतीने जी ओळख करून दिलेली आहे ते आपल्याला या निमित्तानं समजणार आहे. गिरिजा किरी यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील, तपस्विनी अनुताई वाघ आहेत, शिक्षणवृत्ती ताराबाई मोडक आहेत, संत गाडगेबाबा असतील, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारखी जी महान व्यक्तिमत्व आहेत त्या महान व्यक्तिमत्वांची अतिशय सुंदर पद्धतीनं चरित्र लिहिलेली आहेत. आणि मग ही जी थोर माणसं असतात या थोरांनी जे केलेलं कार्य असते, त्यांचं जे काम आहे ते पुढे नेणं हेच खरं स्मारक असतं. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं चरित्र वाचल्यानंतर त्या चरित्राच्या माध्यमातून त्या लोकांनी जे काही चांगलं काम केलेलं असेल ते काम आपणही पुढे न्यायला पाहिजे आणि हेच खरं त्यांचं स्मारक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पुतळा उभा करणं, एखाद्या व्यक्तीचं स्मारक उभा करणं याच्यापेक्षा त्यांचा वसा आणि वारसा पुढे नेणं हे खऱ्या अर्थानं त्यांचं स्मारक आहे असं त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. या चरित्राच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या मनावरती सुद्धा उत्तम अशा प्रकारचे संस्कार घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण बाल साहित्यिका गिरिजा किरी या पद्धतीनं चरित्रांचं लेखन केलेलं आहे, त्यामधून मुलांच्या मनावरती सुद्धा उत्तम अशा प्रकारचे संस्कार घडवले जातात असं लेखन डॉक्टर विजया वाळ यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्र आपण सुद्धा अशी ही जी थोर माणसं आहेत त्यांची चरित्र ही वाचली पाहिजेत. आता गिरिजा किरी यांनी हे जे काही चरित्र लिहिलेलं आहे त्या चरित्रामधून प्रत्येकाचा एक एक महत्त्वाचा विचार ते मुलांच्या समोर मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
एखाद्या चरित्र नायकाचे किंवा चरित्र नायिकेचे यथार्थ अशा पद्धतीचं वर्णन करता करता त्यामधूनच त्या मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यांच्या मनावरती उत्तम अशा प्रकारचे संस्कार घडवतात. मुलांना सहज समजेल, आवडेल अशा सोप्या पण हृदयाला स्पर्श करणाऱ्या भाषेत लेखन करून त्यांनी चरित्र लेखनाला विशिष्ट उंची प्राप्त करून दिलेली आपल्याला पाहायला मिळतं. हे पाठ वाचत असताना तुम्हाला यातले काही विचार या ठिकाणी पाहायला मिळतात. जसं या ठिकाणी दिसत आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले यांचं जीवन काय होतं आणि त्यांच्या दृष्टीनं आपल्याला त्यांचं ऋण कधीही विसरता येणार नाही, हा एक संदेश किंवा हा एक संस्कार या निमित्तानं आपल्याला त्यांच्या लेखणीमधून पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीचं ताराबाई मोडक असतील, संत गाडगेबाबा असतील, माता अहिल्याबाई होळकर असतील, यांच्या चरित्रामधून त्यांनी एक एक विचार आपल्यासमोर मांडलेला आहे. तर तुम्ही स्वतः हे वाचन केल्यानंतर प्रत्यक्षात त्या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्यासमोर गिरिजा कीर यांनी कोणता विचार मांडलेला आहे हा विचार तुम्हाला लिहून ठेवावयाचा आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र, आपल्या लक्षात आलं असेल की गिरिजा कीर यांनी ज्या पद्धतीनं बालनाटिका लिहिलेली आहे किंवा ह्या चरित्रांचं लेखन केलेलं आहे, यामधून निश्चित आपल्यावरती संस्कार हे होत आहेत. मग या चरित्रांचं वाचन केल्यानंतर त्या चरित्रामधून कोणकोणत्या प्रकारचे संस्कार दिसून येतात, त्यांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. ज्या पद्धतीने इथं डॉक्टर विजय वाडेंनी लेखन केलं आहे तशी तुम्ही ही जर चरित्र आपल्याला उपलब्ध झाली तर निश्चितपणानं वाचून घ्या. आणि ती चरित्र वाचत असताना तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल होत आहेत, काय तुम्हाला त्यातून काही बोध होतोय का, किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाची काही वैशिष्ट्य किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाची काही अंग आपल्याला या निमित्तानं दिसून येत आहेत काय, हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. किंवा मगाशी जे आपण 8 प्रश्न पाहिलेले आहेत किंवा जे 8 मुद्दे पाहिलेले आहेत त्या अंगानं तुम्हाला त्याची ओळख कशी होते आहे, त्यातून काय तुम्हाला बारकावे समजतायत काय, किंवा त्या प्रश्नांची उत्तर या पुस्तकामध्ये या चरित्रामध्ये दिसत आहेत काय, अशी समीक्षा तुम्हाला करता आली पाहिजे. तेव्हा आपण या निमित्तानं कोणते एक बालनाटिका असेल, ते गिरिजा कीर यांचं एखादं चरित्र जर आपल्याला उपलब्ध झालं तर ते घ्या, त्यातून तुम्ही समीक्षा करणार आहात. ज्या पद्धतीने इथं डॉक्टर विजय वाडे यांनी समीक्षा केली तसं तुम्ही सुद्धा एखाद्या चरित्राचं, एखाद्या बालनाटिकेचं तुम्हाला समीक्षा करता आली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आधारासाठी उपयुक्त आहेत. आता बालनाटिका झाले, चरित्र झाले, त्याचबरोबर आपल्याला त्यांनी ज्या कथा लिहिलेल्या आहेत त्या कथेच्या अंगाने सुद्धा आम्हाला इथं समीक्षा कशी करायची याची माहिती घ्यायची आहे. तू सावित्री हो या पुस्तकामध्ये एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशननी तिला बरे वाटेल असा निर्वाळही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकिट मारतो कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते, प्रिय आनंदा सोबत 2000 रुपये पाठवतोय, आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील, खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली, आता मी या पैशाचं काय करू, तुला हे पैसे कामी येतील, तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. ज्या कथा लिहिलेल्या आहेत त्या कथामधली तू सावित्री हो यामधल्या ज्या 8 कथा आहेत त्यातली गोष्ट एका माणसाची या कथेच्या संदर्भामध्ये ही समीक्षा केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता मधूचे जे कृत्य आहे ते मधूचे कृत्य हे एक संवेदनशील मनाचं एक उत्तम उदाहरण आहे. हे आपल्याला या उतार्यावरून किंवा त्या गोष्टीवरून लक्षात येतं. बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठामध्ये लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याच्या रसास्वादाच्या अंगाने एक चांगल्या पद्धतीची ओळख इथं करून दिलेली आहे. गिरिजा कीर यांच्या तू सावित्री हो या बालसंग्रहामधील या बालकथा संग्रहातील जी 8 कथा आहेत त्यातली ही गोष्ट एका माणसाची ही कथा आहे. आता या कथेमध्ये मधू नावाचा अतिशय गरीब परिस्थितीतला मुलगा आणि तिची आई ही आजारी पडलेली असते.
तिच्या पोटामध्ये गाठी झालेल्याचं निदान झालेलं असतं आणि त्यामुळे ऑपरेशनशिवाय ती बरी होणार नाही हे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं आणि त्यामुळे ही मधूला गोष्ट कळते. आणि परिस्थिती गरीब असल्यामुळं पैसे नसतात जवळ आणि पैशाअभावी म्हणजे पैसा नसल्यामुळं अत्यंत नाईलाजानं मधू काय करतो, एका व्यक्तीचं पाकिट मारतो आणि त्या पाकिटामध्ये त्याला 2,000 रुपये सापडत असतात. त्या रकमेसोबत सापडलेल्या चिठ्ठीत एका भावानं आपल्या भावाला आईच्या आजारपणासाठी 2,000 रुपयेची तजवीज केलेलं हे त्या चिठ्ठीमधून त्याला समजतं आणि त्याची काळजीसुद्धा त्यामध्ये दिसते. आता जेव्हा हे पत्र तो वाचतो तेव्हा त्या मधूचं संवेदनशील मन हे स्वस्थ बसू देत नाही. त्याच्यातला माणूस जागा होता, कारण हे त्याला लक्षात येतं की हे जे 2,000 रुपये सापडले हे सुद्धा एका आईच्या आजारपणासाठीच दिलेले आहेत आणि आपण हे नाईलाजानं कृत्य केलेलं आहे. पण त्याचे परिणाम मात्र कोणाच्या तरी निरपराध आणि आपल्यासारखेच अडचणीत सापडलेल्या माणसाला भोगायला लागू नये असं त्याला मनोमन वाटत असतं आणि म्हणून त्या माणसाकडे जाऊन आपल्या वाईट कृत्याची तो कबुली देत असतो. यामधून आपल्या लक्षात येतं की त्या मधूचं मन किंवा मधूचं जे कृत्य आहे ते संवेदनशील आपले मन असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने या कथेच्या माध्यमातून लेखिकेने ज्या पद्धतीनं संवेदनशील मनाचं दर्शन घडवलेलं आहे हे आपल्याला या कथाच्या वाचनामधून दिसून येतं. तेव्हा डॉक्टर विजया वाड यांनी ज्या पद्धतीने याचं वर्णन केलेलं आहे तशा पद्धतीने एखादी कथा जी तू सावित्री हो यामध्ये एकूण 8 कथा आहेत त्यातली एका कथेची आपल्याला माहिती दिली आहे. तसं तुम्ही काय करू शकता, इतर कथा वाचल्यानंतर तुम्हाला त्यातून काय बोध होतो किंवा त्यामधून कोणता विचार व्यक्त झालेला पाहायला मिळतो किंवा त्यामधून कोणतं मूल्य तुम्हाला दिसून येतं या अंगानं तुम्ही एखादी कथा इथं वाचणार आहात तर आपणाला या स्थूल वाचनाच्या निमित्तानं तू सावित्री यामधली गोष्ट एका माणसाची या कथेमधून मधूचं जे काही मन जे संवेदनशील मन आहे याचं दर्शन या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर यानंतर जी पुढची पाऊल आहे ते म्हणजे बालकादंबरी. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला आपण बालनाटिकेचं रसास्वाद घेतला, त्यानंतर चरित्र्यांच्या लेखनामधून कोणते विचार मांडलेले आहेत त्याची समीक्षा कशी केलेली आहे हे आपण पाहिलं. त्यानंतर तू सावित्री हो या पुस्तकामधले एका गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतली, मग ते मधूचं संवेदनशील मन. यानंतर आपण पुढच्या साहित्य प्रकारामध्ये जाणार आहोत ते म्हणजे बालकादंबरी. जे साहित्याचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत. एखादं काव्य असू शकतं, बालनाटिका असू शकतात, नाटकं पण असू शकतात, कथासंग्रह असू शकतो, लघुकथा असतात, कादंबरी असते, चरित्रात्मक लेखन असू शकतं. अशा अंगाने आपण ही समीक्षा पाहत असताना आत्ता आपणाला डॉक्टर विजया वाड यांनी बालकादंबरीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे त्याची आता आपण माहिती घेणार आहोत. बालकादंबरी हे कथेच्या पुढचं पाऊल आहे. म्हणजे जशी आपण कथा ही लहान असते पण कादंबरी ही मोठी असते. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेल्या झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेमध्ये रंगले आहे. एडबंबू डब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपलं आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. म्हणजे प्रत्येक मुलाला वाटत असतं आपण आईचं लाडकं व्हावं आणि प्रत्येकजण आपण तसं प्रयत्न करत असतो. डब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात, डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वावर प्रेम करावे. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात त्यावेळी आईने व्यायाना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावासा. म्हणजे या ठिकाणी या कादंबरीतला एक भाग या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये काही शब्द नवीन तुम्हाला वाटत असतील. व्याही म्हणजे आईची व्याही म्हणजे स्वतःच्या मुलीचा किंवा मुलाचा जो सासरा असतो त्याला व्याही असं म्हटलेलं असतं. आता इथं काय झालेलं आहे, एक संदेश पण द्यायला मिळतो आणि त्या डब्बूचा स्वभाव पण आपणाला दिसून येत असतो. आता या साहित्याच्या माध्यमातून एक विनोद घडलेला असेल तर त्यामध्ये डॉक्टर विजया वाड यांनी या बालसाहित्याची या रसास्वादाच्या अंगाने आपल्याला ओळख करून दिलेली आहे. तर एडबंबू डब्बू ही गिरिजाकीर यांची मनोरंजक बालकादंबरी आहे. या बालकादंबरीतला जो डब्बू आहे हे पात्र जे आहे ते आईला उगाचच त्रास देत नाही आहे, आईचं आवडतं व्हावं या प्रयत्नामध्ये असणारे हे पात्र आहे. आता या ठिकाणी काय केलं आहे, ताईचा जो साखरपुडा असतो त्यावेळेला जी घरी बनवलेली मिठाई असते ती मिठाई काही गरीब मुलं मागत असतात. सुरुवातीला हा डब्बू नकार देतो,
परंतु आई ढबूला त्या गरीब मुलांना मिठाई देण्यास सांगते, कुणाला दुःखी ठेवू नये असे त्या निमित्तानं ती सांगण्याचा प्रयत्न करते, सर्वांवरती प्रेम करावं असंही सांगतं. आता ही गोष्ट तो लक्षात ठेवलेला असतो. अशा वेळेला काय होतं, आईनं या व्यायांसाठी ठेवण्यासाठी जे काही मिठाईचे ताट असतात ते मिठाईचे ताट त्या भिकाऱ्यांनाच हा वाटून टाकतो. तर या कृतीमधून आईनं सांगितलेल्या गोष्टीचा, संस्काराचा प्रभाव हा ढब्बूच्या तसेच बालवाचकांच्या मनावरती उमटलेला या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे प्रस्तुत बालकादंबरीतील गिरिजाबाईंची लेखणी ही विनोदाच्या माध्यमातून सुद्धा बालमनांच्यावरती संस्कार कशी कोरत असते हे आपल्याला ही कादंबरी वाचल्यानंतर लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रो, या सर्वांच्या बाबतीत तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे साहित्य आहे हे साहित्य वाचत असताना त्याची समीक्षा कशी करावी, त्याचा रसास्वाद कसा घ्यावा हे आपल्याला या पाठाच्या निमित्तानं समजलेलं असेल. विविध अंगानं आपण या साहित्यकृतीकडे कसं बघायचं हेही या निमित्तानं लक्षात येणार आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतकं सुंदर दान पडलं आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने असं वाटल्याशिवाय राहणार नाही. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा अशा पद्धतीचा शेवट त्यांनी या पाठाच्या निमित्तानं केलेला आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रहो, बालसाहित्यिका गिरिजा कीर यांची जी काही साहित्य असतील त्या साहित्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न डॉक्टर विजया वाड यांनी केलेला आहे. तेव्हा एखाद्या साहित्यकृतीचा रसास्वाद घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं या संदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टर विजया वाड यांच्या बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठामध्ये आपल्या सर्वांना एखाद्या साहित्यकृतीकडं रसास्वादाच्या अंगानं कसं बघायचं हे नेमक्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक नवा दृष्टिकोन तुम्हाला या निमित्तानं मिळणार आहे. एखाद्या साहित्यकृतीमधल्या आवडलेल्या बाबी असतील किंवा एखाद्या चांगल्या गोष्टी असतील तर त्या मांडणं म्हणजे थोडक्यात रसास्वाद ही बाब तुमच्या लक्षात आलेली असेल. आता रसास्वाद घेत असताना त्या साहित्याचा प्रकार कोणता आहे, वाङ्मय प्रकार कोणता आहे, त्यातल्या व्यक्तिरेखा, त्यांची स्ववैशिष्ट्य किंवा त्यातली जे काही बारकावे असतील ते बारकावे उलगडत नेण्याची जी पद्धत आहे ती पद्धत किंवा कथानकाची आकर्षकता, औत्सुक्यपूर्ण बाबी या सर्व अंगानं आपल्याला रसास्वाद या बाबतीत लक्ष द्यावं लागणार आहे. आणि मग आपण एखाद्या साहित्याचा रसास्वाद घेत असताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत हे तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एखाद्या साहित्यकृतीची आकर्षक सुरुवात किंवा परिणामकारक शेवट, लेखकाची भाषाशैली, त्या कथानकातला आशय असेल किंवा त्या कथानकाचा विषय असेल, त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेतल्यानंतर तुमच्या मनावरती काय परिणाम झाला का याही बाबी आपल्याला अभ्यासावयाच्या आहेत. आणि त्यामधून मिळणारं एखादं मूल्य काय आहे, एखाद्या संस्काराचा भाग काय आहे का, तर एखादं काव्यसंग्रह असेल तर त्या काव्यसंग्रहामधील सुद्धा भावसौंदर्य असेल, विचार सौंदर्य असेल, काही वैशिष्ट्य असतील, आशय सौंदर्य असेल, या दृष्टीनं सुद्धा तुम्हाला विवेचन करता आलं पाहिजे. म्हणजेच तुम्हाला त्याचा रसास्वाद घेता आला पाहिजे. तर एखाद्या साहित्याचा अभ्यास करत असताना कोणत्या कोणत्या अंगानं आम्हाला विचार करता आला पाहिजे याचं अतिशय सुंदर विवेचन या पाठाच्या माध्यमातून आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. तेव्हा विद्यार्थी मित्र, निश्चितपणानं एखाद्या साहित्याचा रसास्वाद, एखाद्या साहित्याची समीक्षा करताना आपण कोणत्या बाबी पाहणार आहोत याची माहिती तुम्हाला निश्चितपणानं झालेली आहे. तेव्हा या पाठाच्या माध्यमातून, या स्थूल वाचनाच्या माध्यमातून हा पाठ तुम्ही अतिशय मनापासून वाचा, यामधले बारकावे लक्षात घ्या आणि मग बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये तुम्हाला काय जाणवली ती तुम्हाला या साहित्याच्या कृतीमधून पाहायला मिळणार आहेत. यावरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय पाहत असताना बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्य, मग ती कथेतली काय वैशिष्ट्ये आहेत आणि चरित्रातली काय वैशिष्ट्ये आहेत ती आपण आता पाहिलेलं आहे. तर तुम्हाला ती लिहिता आली पाहिजेत. तेव्हा हा स्वाध्यायामधली जी कृती आहे ती पूर्ण करणार आहात. टिपाल्या स्थूल वाचनावरती आपल्याला माहीत आहे की आपल्या प्रश्न 3 जो आहे स्थूल वाचनावर आधारित, त्यावर आधारित ज्या कृती आहेत त्या तुम्हाला अतिशय मनापासून पूर्ण करावयाच्या आहेत. कारण इथं तुम्हाला पूर्णपणे हे समजून घेतल्याशिवाय लिहिता येणार नाही. म्हणून हा जो पाठ आहे तो पाठ अतिशय मनापासून त्यातले बारकाव्यांच्यासह, त्यातले काही नवीन शब्द आहेत त्यांच्यासह तुम्हाला वाचावयाचा आहे. आणि म्हणून हे टिपाल्या गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांची विशेष जे आपण मगाशी अभ्यासलेलं आहे ती तुम्हाला विशेष सांगता आले पाहिजेत. त्या बालनाटिकेच्यामधून तुम्हाला काय काय जाणवतं, येडबंबू डब्बू या गिरिजा कीर यांच्या बाल कादंबरीतला विनोद काय घडलेला होता, म्हणजे संस्कार सुद्धा त्यामध्ये दिसतो, तो विनोद काय होता हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे.
तिसरा प्रश्न आहे, मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे, या विधानावर तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. म्हणजे त्या मधून जरी पाकिट चोरलेलं असलं तर त्याच्या मनामध्ये काय बदल झाले आणि त्यातून त्याचं मन संवेदनशील आहे, यामधून तुम्हाला काय जाणवलेलं आहे हे तुमचा अभिप्राय त्या ठिकाणी मांडायचा आहे. म्हणजे मधूचं जे कृत्य आहे त्या कृत्याबाबतीत तुम्ही तुमचं मत मांडणार आहात. आणि साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे, जे सुरुवातीलाच 8 मुद्दे 8 प्रश्न आपण जे पाहिलेले आहेत त्याची थोडक्यात माहिती तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात. तेव्हा अशा पद्धतीनं या 4 प्रश्नांची उत्तरं आपण स्वतंत्र कागदावरती लिहून ठेवावयाची आहेत. तुम्हाला या पाठ्यपुस्तकातील एखादा पाठ घ्या किंवा एखादं मी मगाशी सांगितलेली जी पुस्तकं आहेत, खूप काही पुस्तकांची यादी पण तुम्हाला मी सांगितली आहे. याच्या व्यतिरिक्त अनेक साहित्यिकांची यादी तुम्हाला दिलेली आहे, त्यांचं एखादं पुस्तक घ्या. एखादी कविता घ्या, कविता संग्रह तुम्हाला जर मिळालं तर ते कविता घ्या. त्यातून त्या रसास्वादाच्या अंगानं किंवा समीक्षेच्या अंगानं जे काही तुम्हाला लिहिता येण्यासारखं असेल ते लिहिण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करा. किंबहुना या निमित्तानं एखादं पुस्तक तुम्ही वाचा आणि त्या दृष्टीनं विचार करा. खूप संधी तुम्हाला मिळालेली आहे. तेव्हा आपण या वेगळ्या अंगानं रसास्वाद किंवा समीक्षा करायची आहे या अंगानं वाचायचं. आत्तापर्यंत केवळ आपण वाचत गेलो, आता तसं नाही आहे. प्रत्यक्षात तुम्हाला त्याची समीक्षा करायची आहे आणि मग ते पुस्तक वाचा, त्याचा अनुभव घ्या. खूप वेगळा अनुभव तुम्हाला या निमित्तानं मिळणार आहे. तेव्हा आपल्याला या निमित्तानं एखादी पुस्तक, एखादी कविता संग्रह वाचण्यासाठी घ्या आणि त्या अनुषंगाने त्याची समीक्षा करा किंवा रसास्वाद करा. धन्यवाद.